अरे किती साखर. मला लागते. 10 दिवस साखर नाही खाल्लीस ना तरी बघ शरीरावर कसा परिणाम होतो. 10 दिवसात असं काय होणार आहे? सांगते. ऑनलाईन असे अनेक व्हिडिओज दिसतात ज्यात लोक सांगतात की साखर सोडल्यानंतर त्यांची स्किन ग्लो करायला लागली आणि वजन सुद्धा कमी झालं. हेच सगळं थोडंसं डिटेल्स मध्ये समजून घेऊयात. तर साखर 2 प्रकारची असते. एक ऍडेड शुगर म्हणजेच व्हाईट शुगर, ब्राऊन शुगर, हनी, गुळ. अनेक अभ्यासांमधून असं समोर आलंय की अशी साखर जास्त प्रमाणात खाणं हेल्दी नाहीये. दुसरा प्रकार आहे नॅचरल शुगर, जी फळं, भाज्या आणि दुधातून आपल्या शरीरात जाते. डॉक्टर सांगतात की ही साखर शरीरासाठी चांगली असते कारण त्यात फायबर, खनिज यासोबतच अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात. पण जेव्हा तुम्ही साखर पूर्णपणे सोडता तेव्हा नेमकं काय घडतं? तर हा प्रवास वाटतो तेवढा सोपा अजिबात नाहीये. अनुभवातून सांगतेय. या प्रवासात अनेकांना पहिल्या 2-3 दिवसांमध्ये प्रचंड चिडचिड होते. त्यांना थकल्यासारखं वाटतं किंवा डोकेदुखीचा सुद्धा त्रास होऊ शकतो. पण कन्सिस्टन्सी इज द की. डॉक्टर आणि मधुमेह तज्ञ सिंधिया दिनेश सांगतात की तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम 5-6 दिवसांमध्ये सुधारते. 7-8 दिवसांमध्ये तुमचा मूड सुधारतो आणि 9-10 दिवसांमध्ये तुमची स्किन ग्लो करायला लागते. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांची रक्तातील साखरेची पातळी 3 ते 5 दिवसांमध्ये सुधारू शकते. WHO नुसार तुमच्या डेली कॅलरीज मध्ये साखरेचा वाटा 10% कमी असावा आणि जर तो तुम्ही 5% आणू शकलात तर उत्तमच. मग तुम्ही कधी नो शुगर डाएट वर जाताय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, नेहमी एक्स्ट्रा शुगर म्हणणाऱ्या त्या मित्रमैत्रिणींसोबत हे रील नक्की शेअर करा.